रानात गेलेत का? होते 9 दिवस. 9 दिवस उपवास धरला काय त्यांनी? उपवास नाही झाला. हा. असं भाजी भाकर खाऊन समज. पहिल्या दिवशी उपवास आणि अखेरच्या दिवशी. असं आहे. हम्म. आता शेतामध्ये काय चाललंय त्यांचं? काय नाही आता बसते सध्या पाऊस लय भरपूर आहे. हो का? काम काय? पाऊस भरपूर आहे का? हो पाऊस लय आहे. पावसानं लयच आवड केलं ह्या वर्षी. पण लयच झालं. हो ना, ते आता हातातोंडाशी आलेला घास बी जातो का काय काय माहिती. आता काय माहित आता देवाच्या ना सोड आता काय काय होईल. हो ना, इकडे बी लयच भयंकर पाऊस पडायला, सगळीकडेच पाऊस आहे हो. मग जसा रोजचा पाऊस येता मग बसते जेवते तर बसते. हा, त्यांचं नाव काय म्हटलं तुम्ही? त्यांचं नाव मिस्टरांचं तुमच्या? आणि त्यांचं विलासराव. विलासराव चव्हाण नाही का? हं. बरोबर. आता त्या दिवशीपासून आता औषध दिलं तेव्हापासून नाही ना काही? नाही नाही दारू वगैरे पिली नाही ना? नाही. मला तर वाटलं बाहेर पडतातच की नाही की बघा असं वाटलं मला. हो ना. कारण मी आलतो त्या दिवशी त्यांनी सकाळपासून तर आम्ही येऊस तर त्यांनी 6 क्वार्टर प्याल त्या दिवशीच्या. 6 बाटल्या. म्हणलं हा माणूस काढायचाच कसा बाहेर बघा एवढा मोठा. धिप्पडच्या धिप्पड माणूस. आणि म्हणलं एवढा स्टॅमिना पिण्याचा ह्यांचा म्हणलं कसं काय होईल तर बरं ईश्वराने तसंच होतं 4-5 रोजच्यात आहेच. होत्या ना. हा. आणि ते दुसऱ्याला घेऊन बी बसायची वाटतं. हो. मला म्हणले 50-60 हजार रुपये जायचे माझे महिन्याला जात असतील तेवढं काय. महिन्याला काय पण वर्षाच्या काठी जात होती. हो का? उधार काही नगदी काही. हा बरोबर आहे. पण लय जीवन फार खलास करून टाकलं होतं स्वतःच त्यांनी. दारू पायी नाही का? हो. आता त्या दिवसापासून आता अजिबातच नाही का मग? नाही. मग आता काय करतात सध्या? मग ते काय सध्या आता काय करतात मग? काय नाही सध्या आता बस ते हा. काम काय नाही. काम काय नाही ना? कोणाच्या संगतीमध्ये नाही जात नाही ना कुठे? नाही मग बाहेर ते सुटली द्यायचं जास्त बाहेर टीव्ही मोबाईल घेऊन बसणं. हा. तेव्हा बी संगतीला बाहेर कुठे होती नुसती पिऊन यायची घरीच आणायची घरीच प्यायची. हा, ते स्वतःच प्यायची वाटतं, दुसऱ्याच्या संगतीत नव्हते हो. वाटतं पहिले बी. संगतीत एवढे नव्हते. नाही का? थोडे फार होते आपले. ते पेत होते म्हणून लोक येत असतील आशेने प्यायला त्यांची. हो. आता यांनी सोडली म्हणल्यावर आता काय नाही कोण जवळ आहे की नाही? नाही आता नाही असं आहे ते. ती. हा, बरं झालं बा ते एकदाची नाही का? हो ना. ते चालू आहे ना आपलं ते. हो चालू आहे. मग ते गुटखा वगैरे कमी झाला असेल ना थोडा? थोडा कमी झालाय जरा ते म्हणतात ना मग घबराट होती खाल्ला तरी मी म्हणलं ते औषध केले होते. हा कारण की हे मुकाटे ते पाडल्यामुळं होते तसंच. तुम्ही करा कमी पण ते एवढ्या कमी नाही झालं. तंबाखू वगैरे? हो ना मग थोडं कमी झालं समज. हा 1-2 वेळेच. बरं. होईल ते तर आपण ते हे करू ना ते सगळं व्यवस्थित नाही का? हो. हो. तेच म्हणलं कसं काय आता मग असं मध्ये फोन केला जरा बरं वाटतं आपल्याला पण. हो मीच आज लावणार होते रात्री. हा का? येईल सहज आपलं. हो, लावायचं काय नाही तसं बिंदास. बरं. हो ना. बोललं तर बरं वाटतं जरा नाही का? असं आहे ना. हो ना. हो, तेवढंच समाधान मिळतं ना. काय हो. चाललंय काय नाही असं नाही का? हो. हो ना. चालतंय मग जेवण वगैरे झालं? हो. जेवण. बरोबर. तुमचं माहेर कुठलं आहे म्हणलं? परतूर जवळ आंबा. हा. परत जवळच आहे मग आमचं ते. हो. आमचं गोपेगाव ते हो. गाव. हो ना. हो. हो म्हणत होते ना पाहुणे गोपेगावचे. हो. त्यांचा बी प्रॉब्लेमच आहे आपले ते त्यांचं पण होईल आता व्यवस्थित सगळं समजा हळूहळू. हो ना. कैलासरावचं पण थोडं आहे ना मध्ये. हो. ते बी पण काय त्याच जरा बघून हे करून ये ना. सगळं जास्त सांभाळून येते म्हणते हो. मग आपलं काम बघून थोडं फार उगा आपलं. हो. पुन्हा तसं हे नाही त्याचं काही ताण नाही नाही टेन्शन नाही. लय माणूस भारी हो एकदम. हो. हो. बाकी ठीक आहे ना सर्व? हो बाकी सगळं ठीक आहे. मग असं काही काम पडलं आणि अडचण आली तर लावतो फोन. हो, लावा ना. हा. हो. हो. चालेल. हा. हो. ओके. हो चालेल.